घराला आग लावण्याचा प्रयत्न, अगदी माझ्या बेडरूमपर्यंत ते गेले. मोठमोठे दगड होते तिथं, म्हणजे माझ्या बेडरूममध्ये 2 दगड साधारण 10 ते 12 किलोचे सापडले. त्यांनी टी व्हीची तोडफोड केली. जेवढं काही नुकसान करता येईल माझ्या घराचं ते त्यांनी केलेलं आहे. परंतु नंतर ज्या काही आम्ही मागोवा घेतला याचा, तर निश्चितपणानं हा एक पूर्वनियोजित कट होता. त्याच्यामध्ये काही आमचे राजकीय विरोधक होते, काही अवैध धंदे करणारे होते. नाही, धक्का बसला, अजून त्याचा परिणाम काही काळ राहणार आहे. इतक्यात काही सगळ्या गोष्टी आम्ही विसरू शकत नाही. परंतु निश्चितपणानं आता मी सांगितली पार्श्वभूमी की 30 तारखेला माजलगाव बंदचं हाक दिली गेली होती आणि त्यासाठी ग्रामीण भागातून शहरातून मोठ्या प्रमाणात युवा वर्ग त्या ठिकाणी संघटित झाला होता. त्यांनी तो बंद पूर्णपणे यशस्वी केला आणि नंतर मी 10:30 वाजता साधारण मला सूचना मिळाली की एखाद्या वेळेस तो जमाव तुमच्या घरावर येणार आहे. पण त्याच्यात मला काही गैर वाटलं नाही, कारण अशा अनेक वेळेला जमाव येतात, त्यांच्याशी चर्चा होते, त्यांचे काही प्रश्न ते मांडतात आणि ते जातात परत. तसंच मला वाटलं की हे येतील, कदाचित आपण त्यांच्याशी चर्चा करू, काही त्यांच्या अपेक्षा असतील त्या समजून घेऊ आणि आपल्या परीनं काय त्याचं उत्तर द्यायचं ते द्यायचा प्रयत्न करू, या भावनेत मी होतो. परंतु हा जमाव जेव्हा माझ्या घरापासून 200-300 फुटाच्या अंतरावर होता तेव्हापासून त्यांनी दगडफेक सुरू केली. म्हणजे तिथं मग चर्चेचा प्रश्न मिटला. काही पोलीस कर्मचारी आले होते बंदोबस्तासाठी, परंतु ते हातबल दिसले आणि एक अंदाजे 200 ते 250 लोक माझ्या घरामध्ये घुसले. त्यांनी दगडफेक केली, जाळपोळ केली, पेट्रोल बॉम्बच्या साह्यानं वाहनाची जाळपोळ केली, घराला आग लावण्याचा प्रयत्न, अगदी माझ्या बेडरूमपर्यंत ते गेले. मोठमोठे दगड होते तिथं, म्हणजे माझ्या बेडरूममध्ये 2 दगड साधारण 10 ते 12 किलोचे सापडले. त्यांनी टी व्हीची तोडफोड केली. जेवढं काही नुकसान करता येईल माझ्या घराचं ते त्यांनी केलेलं आहे. परंतु नंतर ज्या काही आम्ही मागोवा घेतला याचा, तर निश्चितपणानं हा एक पूर्वनियोजित कट होता. त्याच्यामध्ये काही आमचे राजकीय विरोधक होते, काही अवैध धंदे करणारे होते, काही समाजकंटक होते, काही इतर जातीचे लोक होते, जे नेहमीच अशा आंदोलनाचा फायदा घेऊन त्यांचं जे काही उद्दिष्ट असतं ते साध्य करतात, असे काही लोक होते. आणि हा एक पद्धतशीर रचलेला कट होता, याची जाणीव मला झाली. ती संपूर्ण माहिती जी मला समजली, हा कट कुणी केला, कोणत्या राजकीय विरोधकांचे कर्मचारी शिक्षक त्यामध्ये सापडले, ही सगळी माहिती मी पोलिसांच्याकडे दिलेली आहे. आंतरवली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला, दुर्दैवी झाला, त्या लाठीचार्जची काही गरज नव्हती. पण तो दुर्दैवी हल्ला म्हणजे लाठीचार्ज का झाला काय नाही याच्याबद्दल मला काही माहिती नाही किंवा बोलायचंही नाही. परंतु त्यानंतर जे काही पोलीस कर्मचाऱ्याच्यावरती ॲक्शन घेतली गेली, त्यामुळं सगळं पोलीस दल हे डिमॉरलाईज झालेलं आहे. कुठली ॲक्शन घ्यायचं म्हणजे ॲक्शन घेतली तरी कारवाई आहे, न घेतली तरी कारवाई आहे, अशा कात्रीमध्ये पोलीस दल सापडले असं माझं मत आहे. आणि इंटेलिजन्सचं हे मुख्यतः फेल्युअर आहे की एवढ्या मोठ्या हिंसक घटना घडत आहेत, त्याचं इंटेलिजन्सनी त्याचा कट जे काही झाला आहे, म्हणजे बीडमध्ये झाला, माजलगावमध्ये हिंसक घटना झाल्या, त्याचं काहीतरी सुगावा त्यांना माहिती पाहिजे होता. म्हणून हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे असं माझं मत आहे. पुरेसं संख्याबळ नव्हतं, ते नियोजन नव्हतं, हे वस्तुस्थिती आहे. ही घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह फोर्स आला आणि आता बीड जिल्ह्यात एकंदरीत शांतता प्रस्थापित झाली. आम्ही आंदोलकावर 307 गुन्हा दाखल करू असं म्हटलेलं नाही आहे. आंदोलकावर गुन्हा दाखल नाही, परंतु असं जाळपोळीच्या घटनामध्ये ज्याने सहभाग घेतला, ज्याने ॲक्च्युअल त्यांचं इंटेन्शन कोणाचं तरी जीवन किंवा मालमत्ता संपवायचं आहे, अशाच्या विरुद्ध कारवाई करू असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हणलं. जरांगे पाटील जे म्हणत आहेत ते आंदोलनाच्या संदर्भात म्हणतात, म्हणजे इंटरनेट बंद करणं किंवा 144 कलम लावणं किंवा कर्फ्यू आहे, याच्यामुळं आंदोलन होऊ शकत नाही. त्याच्यामुळं ते आंदोलनाच्या बाबतीत ते सांगत आहेत. हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला अशी खात्री आहे की जरांगे पाटील असं काय म्हणणार नाहीत की जाळपोळ केली तरी तुम्ही गुन्हे दाखल करू नका, असं ते म्हणणार नाहीत. आणि मुख्यमंत्री काय सरसगट, उपमुख्यमंत्री काय 307 आंदोलकावर करणार नाहीत. ज्या समाजकंटकांनी जाळपोळ केली आणि मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्याच्या बाबतीमध्ये
ही कारवाई होईल असं मला वाटतं. माझ्या घराबरोबरच त्या दिवशी नाही, माजलगावमध्ये नगरपालिकेचं कार्यालय जाळलं, पंचायत समितीचं कार्यालय जाळलं, एका कॉलेजवर हल्ला झाला, एखाद्या पतसंस्थेवर हल्ला, ह्या सगळ्या घटना घडल्यात. म्हणजे माझ्या घरावरच हल्ला झाला असं नाही, त्या दिवसभरामध्ये अनेक हिंसक घटना घडल्या, जाळपोळीच्या घटना घडल्या. आता याच्या मागे कोण जबाबदार आहे हे शोधून काढण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे. पोलीस प्रशासन काम करेल, जेव्हा अहवाल येईल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उघड होतील. मात्र उद्या तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, सगळेच आमदार असणार आहेत. प्रामुख्याने काय मागणी असणार आहे, काय भूमिका मांडणार आहात तुम्ही? या बैठकीसाठी महायुतीचे सगळे आमदार बोलवलेले आहेत. मागच्या 2 महिन्याच्या घटना आपण सर्वांनीच अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्यांदा 30 दिवसाचा वेळ मागितला, जरांगे पाटलांनी 40 दिवसाचा वेळ दिला. त्यामुळं अपेक्षा अशी होती की या 30-40 दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यातला एक भाग जी कुणबी नोंदी रेकॉर्डवर आहेत त्याच्या बाबतीतला निर्णय शासनाने घेतला, मंत्रिमंडळाने घेतला. निश्चितपणानं तो निर्णय हा लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अजूनही नोंदी शोधण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चित होणार आहे. हा एक टप्पा झाला. दुसरी मागणी आहे की सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं. म्हणजे ह्याच्या आधीही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तो प्रयत्न केला, परंतु दोन्ही वेळाला कधी हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही. म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये सरकारची इच्छा दिसते, सकारात्मक सरकार आहे, परंतु ज्या काही कायदेशीर अडचणी येत आहेत त्याच्यावर कशी मात करायची, त्याच्यात कशा प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. आता शासनानं 3 निवृत्त न्यायाधीशाची कमिटी नेमलेली आहे. जस्टिस भोसले, नंतर जस्टिस मोरे आणि जस्टिस अजून एक गायकवाड, अशी तिघांची समिती नेमली. त्या समितीचं काम चालू झालेलं आहे. आता त्या समितीकडून निश्चितपणानं सरकार किती दिवसात हे आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आणि तोही कायद्यात टिकणारं आरक्षण कसं देणार, हा खरा प्रसंग आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारणार आहे किंवा ह्याच्यासाठी किती कालावधी लागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मागच्या 20-25 वर्षात ही आंदोलनं चालू आहेत. धनगर समाजाला आदिवासी म्हणून त्यांचा समावेश व्हावा ही त्यांची मागणी आहे. लिंगायत समाजाची मागणी आहे, मुस्लिम समाजाची मागणी आहे. आता प्रत्येक समाज त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हे मागण्या करत राहणार. ह्याच्यात काही म्हणजे हे नाही आहे. आता हे त्याला जे वळण लागलं त्याला मला वाटत नाही, मला नाही मानत त्याचा दोष मला काही आंदोलकांना द्यायचा नाही. सरकारने 30 दिवस मागितले, ह्यांनी 40 दिवस दिले. आता हे 40 दिवस देऊनसुद्धा ह्यांना प्रश्न सुटला नाही. हे खरं दुर्दैवाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळं फक्त आंदोलकांना दोष द्यायचा असं नाही. सरकारसुद्धा जे काही कालमर्यादा त्यांनी मागितली होती त्या कालमर्यादेमध्ये त्यांनी करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही जरांगे पाटलांशी चर्चा करून सरकारला नेमका किती वेळ पाहिजे आणि वेळ पाहिजे तर तो का पाहिजे, त्या वेळेमध्ये सरकार टप्प्याटप्प्यानं कसं पुढं आरक्षणापर्यंत जाणार आहे हे सुद्धा आता समजून सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या बाबतीत जरांगे पाटलांचं मन जर सरकारने वळवलं त्यांना आम्हाला विश्वास आहे की शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे फार सकारात्मक आहेत. हे आरक्षण नक्की देतील. परंतु हा आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रश्न नाही. जरांगे पाटलांचा विश्वास संपादन करून सरकारला पुढं जावं लागेल, त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल की इतका वेळ आम्हाला पाहिजे, आम्ही असं या वेळेमध्ये आम्ही अशी कारवाई करू. ते जर त्यांनी मान्य केलं तर मग शांतता निश्चितपणानं होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.